नाही, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. केवळ 26 जुलै सारख्या घटनांनंतर मुंबईला वाचवण्यासाठी कांदळवनाची गरज तर आहेच, पण तेवढ्या पुरता नाही. खरं कांदळवन हे त्याच्यापेक्षा एक जैविक मूल्य आपल्या सगळ्यांसाठी जे संवर्धन आपल्याला त्याचं करावंच लागेल. मला असं वाटतं की या कामाला गतीच 2014ला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सुरू झाली. मॅनग्रोव्ह पार्क ही कॉन्सेप्टच मुंबईत नव्हती. मॅनग्रोव्ह पार्क बोरिवलीमध्ये, म्हणजे आता विरोधकांची स्थिती कशी झाली माहितीये का, की मॅनग्रोव्ह पार्कचं ओपनिंग करा ह्याच्यासाठी ते आंदोलन करतायत. म्हणजे केलं तर नाहीच, आम्ही पूर्ण केलं, त्याच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी त्यांना आता धावपळ करावी लागते. या टप्प्याने आणि या गतीने आम्ही कामं करतो. मॅनग्रोव्ह प्लांटेशन याच्यासाठी विशेष निधी आहे. पर्यावरण विभागामध्ये यापूर्वी सुद्धा भरीव रक्कम नव्हती, ती आता या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळाली आणि मॅनग्रोव्ह प्लांटेशन पर्यंत आपण चाललो आहोत. बरोबरीने मॅनग्रोव्ह केवळ मुंबई आणि मुंबईच्या परिसरात नाही, MMR रिजनमध्ये या सगळ्याची वृद्धी कशी व्हावी, कारण त्याच्याबरोबर विविध पक्षी आणि नैसर्गिक येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत. या दृष्टीने एक मास्टर प्लॅन या दिशेने काम आपण करतो आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य पद्धतीने काम चालू आहे. मुंबई महानगरपालिका आणि महापौरांचं मी अभिनंदन करेन की छोट्या छोट्या गोष्टी पर्यावरणाच्या, काल त्यांनी आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये एक इलेक्ट्रिक व्हेकल सुरू केले. म्हणजे वरिष्ठ नागरिकांना, लहान मुलांना तिथेही जे प्राणी पक्षी बघायला येतील तर त्यांनाही त्रास होता कामा नये आणि पर्यावरणपूरक विचार केला पाहिजे. मला वाटतं 1 लाख झाडाचं, जसं महापौर मॅडमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रयोग सुरू केला. मी स्वतः पालकमंत्री म्हणून आरेमध्ये 3000 एकरमध्ये 22 विविध संस्थांना वर्षानुवर्ष जागा दिल्या आहेत आणि त्यातल्या काही पडीक आहेत, काही वापरतायत, काही योग्य काम होत आहे, काही योग्य व्हायचं आहे. 1.5 महिना मी आणि आमची सगळी टीम काम केली. मला सांगायचं की ज्यांनी आरे जंगल केलं, जंगल केलं, जंगल केलं, आम्ही केलं म्हणून टिमकी मिरवली, ते कागदावरच त्यांनी जंगल केलं, एक झाडे लावलं नाही. 80 एकर तिथली जागा शोधून आम्ही काढली, विविध आस्थापनांची घेतली आणि मुंबईमध्ये आपण आरेमध्ये 80 एकरमध्ये 5 लाख झाडं लावण्याच्या कामाला सुरुवात सुद्धा केली. आणि म्हणून या पद्धतीने काम करणं हेच भारतीय जनता पक्ष, महायुती आमचं धोरण आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करू. आम्ही शांतपणे, विनम्रतेने काम करू, एवढंच आम्ही आश्वासित करतो. बरं आशिष, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.